नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत धम्माल भन्नाट जोक्स. चला तर मग सुरुवात करूयात. गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते. मराठी व्याकरणात 2 प्रयोग आहेत, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. मी विस्की पितो किंवा मी रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो असा प्रश्न गुरुजींनी विचारला. त्यावरती बंड्याचे उत्तर कर्तरी प्रयोग. गुरुजींनी मराठी व्याकरणाची पुस्तके जाळली आहेत. शिक्षक गण्याला विचारतात, जर कोणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल? त्यावरती गण्याचे उत्तर 1-2 तास बघणार वाट. कोणी नेला तर ठीक आहे, नाहीतर स्टाफ रूम मध्ये जमा करणार मी. नियम म्हणजे नियम सर. जागो ग्राहक जागो, नवीन जाहिरात. ट्युशन शिक्षक म्हणतात, अरे गधड्या, होमवर्क का नाही केला तू? त्यावर विद्यार्थ्याचे उत्तर आहे का, नीट बोल रताळ्या, कस्टमरशी असं बोलतात का? शिक्षक बंडूला विचारतात, बंडू उठ, मला सांग 57/8 किती? बंडू 7. शिक्षक बाकी? बंडू बाकी काही नाही, बाकी निवांत. पेपरमध्ये प्रश्न होता, शास्त्रीय कारणे द्या. डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये. एका कार्ट्याने उत्तर लिहिले, कारण कोण झोपले ते कळत नाही. मास्तरांनी बदाबद बडवला. शिक्षकांनी प्रश्न विचारला, तुझ्या आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू. सूर्यप्रकाश म्हणतो, माझे नाव सूर्यप्रकाश असून माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे. शिक्षक, शब्बास, आता हेच मला इंग्रजीत सांग बघू. सूर्यप्रकाश म्हणतो, माय नेम इज सनलाइट अँड माय फादर नेम इज मूनलाइट. कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गुरुजी विचारतात, बंड्या, या वाक्याचा अर्थ सांग. पुन्हा एकदा ऐका, कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बंड्या म्हणतो, कर्मत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते, तिला पाहताना मला काय फळ मिळेल? गुरुजी विद्यार्थ्यांना म्हणतात, सगळ्यांनी आपल्याला काय काय आवडतं ते सांगा पाहू. परत म्हणतात, बंड्या तू सांग बरं. बंड्या म्हणतो, मला कविता आवडते. गुरुजी, वा वा, कोणती कविता आवडते? बंड्याचे उत्तर, ती 3ऱ्या बाकावरची. आजकालची कार्टी अशीच आहेत सगळी. बरोबर ना? खरं असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला 1 लाईक द्या. शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात, मी तुझा जीव घेईन याचं इंग्रजीत भाषांतर कर. हऱ्या, इंग्रजी गेलं उडत, तू आता हात तरी लावून बघ. शिक्षक म्हणतात, जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली, मी त्या व्यक्तीला थांबवले, तर मी कोणत्या भावनेचे दर्शन घडवतो आहे? बंड्या, बंधुप्रेम. कळलं असेल तर लाईक करा. सर विचारतात, सांग रमेश, तुझा जन्म कुठे झाला? रमेश,
औरंगाबादला. सर, चल त्याची स्पेलिंग सांग बरं. रमेश थोडा विचार करतो आणि म्हणतो, नाही नाही, माझा जन्म पुण्यात झाला. शिक्षक. एका गाढवापुढे एक दारूचा आणि एक पाण्याची बादली ठेवली. मग गाढव पाणीच प्यायलं. तर सांगा, यापासून तुम्हाला काय शिकवण मिळते? तुम्ही काय शिकलात यामधून? चिंटूचे उत्तर, जो दारू पित नाही तो गाढव असतो. गुरुजी, मी उपाशी आहे. सांग बंड्या, हा कोणता काळ आहे? बंड्याचे उत्तर, दुष्काळ आहे. कपडे फाटेपर्यंत हाणला बंड्याला गुरुजींनी. मास्तर विचारतात, सांगा 5 + 5 किती? सगळी मुले शांत. मास्तर, सांग बंड्या, जर तुझ्याकडे 5 इडल्या आहेत आणि मी 5 इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरेल? बंड्याचे उत्तर ऐका, सांबर आणि चटणी. मास्तरनी आता शिक्षिका पेशा सोडला आहे आणि इडली सांबरचा गाडा टाकला आहे म्हणे. शिक्षक मुलांना विचारतात, गण्या, सांग बरे, प्रेम आणि दारू यामध्ये काय फरक आहे? गण्या, सोप्पं आहे गुरुजी. दारू जास्त झाली तर मुले उलटे करतात आणि प्रेम जास्त झालं तर मुली उलटे करतात. गुरुजी विचारतात, सांग रे मक्या, 25 × 3 किती? मक्या उत्तर देतो, गुरुजी 8. गुरुजी, शब्बास. आणि बाकी? मक्या, बाकी मजेत. फुले सर विचारतात प्रश्न, सांगा पाहू, सगळ्यात जुना प्राणी कोणता? मंजूचे उत्तर, झेब्रा. गणपुले सर, कसं काय बरं? मंजू, कारण तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना, म्हणून. गणिताचे सर प्रश्न विचारतात, 1000 किलो म्हणजे 1 टन. तर सांगा पाहू बंटी, 3000 किलो म्हणजे किती टन? बंटी, सोपं आहे सर, टन टन टन. शिक्षक झंप्याला विचारतात, झंप्या, तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस? यावर झंप्याचे मजेशीर उत्तर पाहू आपण, कारण कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते. शिक्षक मुलांना प्रश्न विचारतात, बादशाह अकबरने कुठपर्यंत राज्य केले? चिंटूचे मजेशीर उत्तर, पान नंबर 17 ते 42 पर्यंत. सर गण्याला म्हणतात, किती निर्लज्ज आहेस रे तू गण्या. तू 100 पैकी फक्त 5 गुण मिळवले तरी सुद्धा हसत आहेस मूर्खा. गण्या, सर मी हसत आहे कारण उत्तरपत्रिकेत तर मी पिक्चरचं गाणं लिहिलं होतं फक्त, तरी पण मग हे 5 गुण आले कुठून? भयंकर इन्सल्ट. स्थळ अर्थातच पुणे, पुण्याशिवाय कोठलं असणार?
भिकारी म्हणतो, साहेब भूक लगी है, 5 रुपये दे दो. पुणेकर, 100 रुपयाची नोट आहे, 95 रुपये सुट्टे आहेत का? भिकारी, हां हे साहेब. पुणेकर, आधी ते खर्च कर मग. पुणे स्मार्ट सिटी बनण्याची घोषणा हास्यास्पद आहे. हजारो वर्षापासून ओव्हर स्मार्ट असलेल्या या शहराचा अपमान आहे हा. तर मित्रांनो, तुम्हाला हे सगळे जोक्स कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमित्रांना पोचवा.